नमस्कार मित्रांनो, विन्स्डम आयएस वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तैवान आणि जपानमध्ये भूकंप झालेला आहे. गेल्या 25 वर्षातला सगळ्यात मोठा भूकंप आहे, असं सांगितलं जातंय आणि या भूकंपामुळे तिथे त्सुनामी येऊ शकते, असं सुद्धा आता म्हटलं जातंय. म्हणजे जवळपास 10 फूटपेक्षा जास्त उंचीच्या लाटा ज्या आहेत, त्या तिथं उसळू शकतात. तर नेमकं झालंय काय ते आपण जाणून घेऊया. बुधवारी म्हणजे आज सकाळी सकाळी तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्याचे धक्के अगदी जपानपर्यंत जाणवले. मग त्याच्यामुळं तैवान, जपान आणि फिलिपाईन्स इथे सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि जपानच्या हवामान विभागानं समुद्रात 3 मीटर म्हणजेच 10 फूट उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. अद्याप कोणत्याही पद्धतीची जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये. पण जिथं कुठं काहीही घडलेलं आहे, बिल्डिंग्स वगैरे संदर्भात काही घटना घडलेली आहे, दुर्घटना घडलेली आहे, तिथपर्यंत बचाव पथकाला पोचणं अवघड झाल्याचं दिसून येतंय. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोच्या म्हणण्यानुसार तैवानमध्ये 25 वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप आहे. याच्या आधी 1999 मध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला होता आणि तेव्हा 2000हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला होता. तैवान, जपान, फिलिपाईन्स ह्या भागामध्ये सातत्याने छोटे-मोठे भूकंप होत असतात आणि त्यांची इथली जी यंत्रणा आहे ती या अशा सर्व गोष्टींसाठी कायमस्वरूपी तयार असल्याचं सुद्धा दिसून येतं. त्याच्यामुळे अ, कमीत कमी हानी कशी होईल या दृष्टीने तिथल्या एकूणच प्रशासनाचा कल असतो. आता एम-पी-एस-सीने एकदा प्रश्न विचारलेला होता, त्सुनामी म्हणजे काय? तर त्सुनामी म्हणजे समुद्राखालचे तीव्र भूकंप, स्फोट किंवा ज्वालामुखी याच्यामुळे उद्भवणाऱ्या तीव्र लहरींची मालिका असते. सिस्मिक वेव्हज असतात त्या. आणि हा शब्द जपानी भाषेतला आहे. याचा अर्थ बंदरावरील लाटा असा सुद्धा होतो. खोल समुद्रामध्ये त्सुनामीच्या लहरी या जेट विमानाच्या वेगानं म्हणजे ताशी 800 किलोमीटर या वेगाने प्रवास करतात. या निर्माण होणाऱ्या लाटा प्रचंड प्रमाणात, विलक्षण उंचीच्या आणि विध्वंसक असतात. आणि ह्या जेव्हा किनाऱ्यावरती पोहोचतात, तर त्यांच्या तीव्रतेने आणि उंचीने समुद्र किनाऱ्यावरील मनुष्यवस्ती पूर्णपणे उद्ध्वस्त होते. 10 फूट म्हणजे फारच उंच. आपलं घर जे असतं, घरामध्ये एक 10 ते 12 फूट अशी आपल्या घराची उंची असते. म्हणजे आपलं खालचं बेस आणि वरचा स्लॅब. तर तुम्ही एक अंदाज घेऊ शकता, की किती मोठ्या या लाटा आहेत आणि किती मोठा हा भूकंप झालेला असेल. हा भूकंप नेमका कसा असतो, काय असतो, या संदर्भात आपण बोलूयातच. पण सध्या हा छोटासा अपडेट तुम्हाला द्यायचा होता आणि त्सुनामी म्हणजे काय, हे तुम्हाला सांगायचं होतं. असेच अपडेट्स जर का तुम्हाला हवे असतील तर विन्स्डम आय एस या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला काही हरकत नाहीये. जय हिंद.